त्याच्या बरोबरीने यंग टॅलेंट दोन्ही संघाचे 12th मॅन विक्रांत गायकवाड प्रत्येक षटकारासाठी 500. हॅलो, आमचे संदेश शेट्टी यादव साहेब इथे उपस्थित झालेत. अमोलजी मोरे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत. तसेच आमचे विजय गुरु साहेब हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. शेतकरी कामगार पक्षाचे खोपोली शहर अध्यक्ष आदरणीय युवक अध्यक्ष माने साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 3000 आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 3000. हॅलो, काय पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला आणि प्रेक्षकांनी ऐवा कॅच घेतला मैदानाच्या बाहेर तर त्या कॅच साठी 1,01,000 रुपयाचं पारितोषिक. जोरदार ताली मित्रांनो, एकदा टाळ्या होणं गरजेचं आहे प्रेक्षकांसाठी. 1,01,000 रुपये ऐवाक्यासाठी. त्याचबरोबर घरच्या महिलांसाठी पैठणी लक्ष्मी श्री लक्ष्मी साडी सेंटर जय लक्ष्मी साडी सेंटर आणि कमिटीकडनं अध्यक्ष सांगतात स्पोर्ट सायकल. जवळ पारितोषिक जर आपण टोटल केली तर 1,11,000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. पण 10% जीएसटी कट होणार. शुभम शेठ शिर्के 1,01,000 रुपयाचं पारितोषिक पहिल्या चेंडूवरती आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी. आयवा कॅच पकडताना स्वतःला सांभाळा, बाजूच्याला आधार द्या, कोणाला पाडू नका, कोणाला गाळू नका, नाहीतर 1,00,000 वन टाइम अटॅक 1,000 गावाकडे जातील. पहिला चेंडू उंच गेला आहे आणि पंचांचा 9 चेंडूचा इशारा. 1+1 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट चेंडू असेल प्रीट. पण समीर मसुरकर साहेब अजूनही पहिला चेंडू आता झालेला नाहीये. अरे हा 9चा चेंडू होता. पारितोषिक आता 9 पुन्हा सुरू होईल. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सक्सेसफुल. इथून मात्र धावा मिळतील 4 आलेला चौकार. विक्रांत गायकवाड यांच्याकडनं चौकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. निलेशजी बोले साहेब जे खास बेल्जियम वरून आलेत त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. नागेश नॉन स्ट्राइक एंड वरती 2 षटकारांसाठी बाबूशेठ केदारी यांच्याकडनं 1000 रुपये आणि नाही मारले तर कमिटीला. असं गोड व्यक्तिमत्व पाहिजे. बाबूशेठ केदारी पुन्हा पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षकानं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. आकाशला थांबवण्यामध्ये यश आलंय. 1 या धावसंख्येनं वाढ. बाबूशेठ केदारी क्या बात है तुम्हारी. 1000 जर खेळाडूंनी घेतले नाही तर मनोज अध्यक्ष साहेब 1000 कमिटीला देणार आहेत ते. बाबूशेठ केदारी अशी पारितोषिकं लागली पाहिजेत. माने साहेब सांगतात षटकारासाठी 1000 रुपये. माने साहेबांचं एक बोट आलं की 1000. विक्रांत शेठ सांगतात चौकाराला 500. विक्रांत गायकवाड यांनी पुरस्कृत टीम आणि हा चेंडू उंच जातोय आणि तेवढाच लांब. नागेशनं दर्शन घडवलंय. लॉंग अप आणि लॉंग अपच्या बाहेर. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सफर करणारा बिग षटकार डीजे आणि मनोज माने साहेब 1000 गेलेत पण आमचे विक्रांत गायकवाड देखील कमी नाहीत. 500 त्यांचे पण कमी.
नक्कीच, परंतु आपण सर्वांना विनंती करूया, यांच्याकडे देखील 500 म्हणजे 2000 रुपये आता आपण सर्वांना विनंती करूया की षटकार मारल्यानंतर लगेच पैसे जमा करा, म्हणजे आपल्याला देता येईल, कारण की नंतर आपण सांगण्याच्या अगोदर जमा केलेलं बरं आहे. महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा ऐवाक्याचा रेकॉर्ड आजच्या रात्रीमध्ये ब्रेक होतोय. इथे 1,01,000 रुपयाचं पारितोषिक नोंद केलं गेलं. ते पारितोषिक कदाचित आता वाढेल, ते पेंडिंग आहे. तुषार सर अगोदरच म्हटलं तर कमीत कमी 1.5 लाख, आणि आता तर मला असं वाटतं कदाचित 2 लाख पण होऊ शकतं. 5 लाख रुपयाची ही स्पर्धा आहे. इथे मात्र आपण पाहतोय 15 धावा. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम जिग्या 11 या संघाची स्कोर कार्ड वरती नोंद, पण इथे मात्र जबरदस्त फटका आणि हा देखील जातोय सीमा रेखा पार. धावांसाठी चौकार. संदेश यादव आपली वाट पाहतात. राहुल वालेकर आपण सुद्धा या. विक्रांत गायकवाड यांचे 500 मात्र इथे आणखीन आता फलंदाजाला दिले जातील. माने साहेब सांगतात षटकार मारा, 1000 घ्या. तिकडे आपण बघतोय शिर्के साहेब सांगतायत ही मॅच जिंकणं आपल्यासाठी महत्वाची आणि 500 रुपयाचं पारितोषिक. प्रवीण दुगडे सर आणि त्याचबरोबर तुषार धुमाळ यांना 500चं पारितोषिक विक्रांत गायकवाड यांच्याकडनं आलेलं आहे. इथे मात्र षटक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या जिग्याकडनं जरी तुम्हाला आलं असेल, मनोज मानेकडनं विनोद सोलंकीला 1000 रुपये. बघा 19 व्यक्तिमत्व. अरे माने ये ना किसी की बात माने, त्यांनी 500 लावलं ते 1000 लावणार. ईट का जवाब पत्थर से देंगे. एक फाईट तगडी लढत मैदानामध्ये. एकीकडे पुण्याचे सगळे सुपरस्टार आहेत, तो दुसरीकडे मुंबई भिवंडी त्याचबरोबर महाराष्ट्रातले सगळे सुपरस्टार. विक्रांत गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला, त्याचबरोबर आपण बघतोय शिर्के साहेबांनी स्पॉन्सर केलेला हा संघ मैदानामध्ये जिग्या 11. अल्पेश सरकुडे यांच्याकडनं कमिटीसाठी 1000 रुपये आलेले आहेत. नक्कीच, जर एसटी रक्षक आहेत त्यांनी जर 2 झेल पकडले तर आमच्या संदेशजी पार्टे साहेब यांच्याकडनं राजेजी पार्टे साहेब यांच्याकडनं तब्बल 2000 रुपये. विकेट किपरनी जर 2 झेल पकडले तर 2000 रुपये राजेजी पार्टे साहेबांकडनं. श्रीतेज 11 चारोळी पुणे संघ मैदानामध्ये खेळतोय. यस्टांच्या मागे जे एसटी रक्षक आहेत ना त्यांची एक रील्स फेमस झालती. ऋषिकेश जोरे जोर लावून एसटी रक्षण सातत्यानं करताना मी पाहिलेत आणि त्यांची रील्स इंस्टाग्राम वरती खूप फेमस आहे. एका हाताने कॅच पकडण्याचा देखील रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज मात्र थोडस स्टान्स मध्ये त्याचा रनअप अडथळा त्याला निर्माण करतो आणि इथे मात्र त्याचा बॉडीचा बॅलन्स बिघडला आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. गोलंदाज विक्रांत गायकवाड सांगतात प्रत्येक षटकाराला 500. माने साहेब सांगतात प्रत्येक षटकाराला. टीम ओनर साठी 5000 रुपयाचं पारितोषिक. माने साहेब आज काय मानत नाहीये. नक्कीच, मी अगोदर म्हटलं होतं की ते नगर परिषदेचे माझे ठेकेदार अध्यक्ष आहेत, त्यांनी बंडलच घेऊन आला खिशात. लागोपाठच्या 3 षटकारांना इंगोळकर साहेबांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. संदेश यादव इथे आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. वर्धविनायक संघाचे पुरस्कर्ते होते काळचे संदेश यादव, ज्यांना प्रेमाने सगळे डमरा म्हणतात, ते इथे आले, त्यांचं स्वागत आपण करूया. संदेश यादव म्हटलं की कोण ओळखणार नाही, पण डमरा म्हटलं की अख्खा महाराष्ट्र ओळखतो, असं एक गोड व्यक्तिमत्व. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एक खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावांवरती आता थांबणार नाही. इथे चेंडू पुन्हा एकदा आरपार, फलंदाजानं मारलाय षटकार. आकाश जहांगीरचा टोला, प्रेक्षक दीर्घामध्ये प्रेक्षक बोललाय, इथे आलाय षटकार. पुन्हा एकदा संधी प्रेक्षकांना. इथे जर पुन्हा एवा कॅच क्षेत्ररक्षकांनी पकडला
क्षेत्ररक्षकाच्या मागे प्रेक्षकांनी पकडला तर स्पोर्ट्स सायकल प्लस पैठणी, पण इथे मात्र हा चेंडू ग्राउंड वरती अडवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षक. मी सुनील चावडी याला सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. सुनील चावडी आपला सुद्धा इथे सत्कार करण्यात येते आयोजक वतीने. प्लीज मी वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विकासजी जोशी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चावडी साहेबांचं स्वागत करायचं. 27 धावा सुनील चावडी एक जबरदस्त क्रिकेटर सुनील चावडी. मी विकासजी जोशी साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं. महाराष्ट्रातली दुनिया आहे सुनील चावडीची बावरी, असे सुनील चावडे यांचं स्वागत होईल. पण इथे बघा चेंडू सीमारेषा ओलांडतोय की काय. सुनील चावडी चौकार त्यांचं मात्र इथे स्वागत करण्यात येते. 22चा चौकार. विकासजी जोशी साहेब, बाबू आमचे केदारी सर आणि महाराष्ट्राचा रणजीपट्टू योगेश पवार आपल्या सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचे. ऍडव्होकेट मयूर कांबळे आपल्या सुद्धा मनापासून स्वागत. आपल्या सुद्धा विनंती आपण स्टेजवरती यायचे. जबरदस्त टायमिंगचा वापर नागेशच्या बॅट मधनं लांबच लांबचा प्रवास करणारा बिग हिट षटकार. या षटकारासाठी या शॉट साठी माने साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आयोवा कॅच साठी आपण बघतो या मॅच मध्ये प्रेक्षकांना स्पोर्ट्स सायकल आणि पैठणी देण्यात येणार आहे. या मॅच मध्ये पूर्ण पारितोषिक चालू आहे, पण कदाचित 1 लाख परत चालू होऊ शकतं. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा लागल्यात त्या 37 बिनबाद ही जमेची बाजू आहे. जिग्या 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. विरोधात श्रीतेज 11 चारोळी पुणे संघ गोलंदाजी करतोय. कृष्णा सातपुते सरांना पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, त्याचबरोबर रसायनीतील घातक रसायन किरण पवार यांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं. दिनू कांबळे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे आणि आमचे बुग्गीबाई खोपोलीचे बुग्गीबाई त्यांना इथे घेऊन येत आहेत. अक्षय देशमुख, विक्रांत गायकवाड ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते ते अक्षय देशमुख इथे आलेत दिनू कांबळे यांच्या समवेत. गोलंदाज समीर शेख, मॅन फ्रॉम पुणे. समीर शेख गोलंदाजीच्या पटलावरती. श्रीतेज 11 चारोळी पुणे संघ आता तिसऱ्या षटकाची वाटचाल करतोय. 2 षटकामध्ये धावांची नोंद झाली ती टोटल 37. जिग्या 11 खोपोली गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, पण इथून मात्र पंच सांगतात बॅट कट आहे. नजर आटी दुर्घटना घटी. थोडस इकडे तिकडे लक्ष विचलित झालं की मात्र त्रास होतो आणि इथे बघा प्रेक्षक समोर असल्यामुळे आपल्याला ते दिसलं नाहीये. टीम मॅनेजर बुग्गीबाई अक्षय देशमुख यांचं स्वागत करूया. जबरदस्त हा चेंडू खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, पण इथे डीप मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. नागेशच्या या फटक्यावरती सिंगल आली. आतापर्यंत 60,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण करूया मनाच्या अंतर्गणापासून स्वागत. 60,000 ऑनलाईन आहेत, पण 60,000 पूर्ण झालेले आहेत, पण अजूनही या प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून झोडताना आपल्याला पाहायला मिळतात. पण इथे चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. डीजे थँक्यू डीजे.
शुभम शिर्के पाहतायत कशा पद्धतीने शॉट मारला गेलाय जे या संघाचे पुरस्कर्ते जबरदस्त हा चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न सफल होऊन आपण पाहतोय मिड विकेट आणि फाईन लीगच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न गोलंदाजांना थांबवला कारण त्यानंच मात्र हा चेंडू फेकलाय निर्धाव. शुभम शिर्के यांच्या अटीमाईकडे दोनच शब्द आहेत ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खड़ा वो इंसान सबसे बडा. आणि शुभम शिर्के सातत्यानं आपण पाहतोय प्रत्येकाच्या खराब अडचणीमध्ये त्यांना चांगली साथ देताना पण इथे मात्र साथ सोडली फलंदाज आकाश जहांगीर. बॅक टू द डगआउट. स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या टोटल 43. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये तत्पूर्वी घेऊया सुंदर गीताचा आनंद डीजे. थँक्यू डीजे. आयपीएल स्पर्धा आरपीएल स्पर्धा ज्यानं गाजवली आयपीएल मध्ये जाण्याचं स्वप्न तो पाहतोय असा खालापूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आता मैदानावर दाखल झालाय. बंटी बद्रिके मॅन फ्रॉम लोधिवलीचा खेळाडू आरपीएल मध्ये ज्याच्या नावावरती एक 4 व्हीलर देखील आहे. महाराष्ट्राच्या पटलावरचं मोठं नाव. षटकारासाठी माने साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. विक्रांत गायकवाड साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आमच्या शिर्के साहेबांकडनं देखील पारितोषिक होतं पण इथे बघा फाईन लेगच्या जवळ मारण्याचा प्रयत्न केला बंटीनं. सिंगल मात्र येते विलॉन द कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव नोंद. टोटल धावा लागला त्या 44. 44 धावांची नोंद. हॅलो बंटी बद्रिकेने जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर सन्माननीय आमचे पार्टे साहेब यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये. राजेश शेठ पार्टे देखील आता बरसले. षटकार हॅट्रिक साठी आता आमचे शिर्के साहेब देखील सांगतात 5000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे लागोपाठ 3 बंटीनं मारले तर 10,000 मिळतील त्याला. आणि विक्रांत गायकवाड यांच्याकडनं 1000 माने साहेबांकडनं 1000 म्हणजे 12,000 रुपये. विक्रांत गायकवाड यांच्याकडनं देखील 5 म्हणजे 16,000 रुपये बंटी बद्रिकेला लागोपाठ 3 षटकार मारल्यानंतर. बघा मान्यवरांना विनंती आहे आमचे अध्यक्ष बसलेत कमिटीचे ते सांगतात 10% जीएसटी कट. समालोचन कक्षाला 500 आलेत माने साहेबांकडनं. अल्पेश तडकुडे यांच्याकडे देखील 4 म्हणजे बंटी बद्रिकेनं जर 3 षटकार लावले तर 20,000 म्हणजे हा देखील रेकॉर्ड आता या स्पर्धेमध्ये होऊ शकतो. रेकॉर्ड ब्रेक झाला मागाशी. 1,01,000 रुपयाचं पारितोषिक ऐवा त्यासाठी लावलं गेलं पण ते पारितोषिक कदाचित नंतर वाढेल. 1.5 लाख. वासिक शेख गोलंदाजी मार्क वरती आलाय. उंच कुरा गोलंदाज. मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये खेळण्याचा मान यानं मिळवला आणि इथे मात्र बंटी बद्रिकेनं या चेंडूवरती लेग साईडच्या दिशेने पुश केलंय आणि खुश राहण्याचा प्रयत्न करताना सिंगल घेतली आहे. स्ट्राईक एंडवरती नागेश आला. यंग टॅलेंट आहे. आल्या त्यानं लांबचा षटकार मारला होता पण इथे मात्र आता त्याला आक्रमण सातत्यानं चालू ठेवावं लागेल. टोटल धावा लागला त्या 45. रोहित शर्माची आठवण करून देणारा आकडा. द हिट मॅन रवींद्र कांबळे ज्यांना गुरव साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. दांडी गोल केली आहे वासीतनं. मात्र काय जबरदस्त चेंडू फेकलाय. नागेशला आता परतीचा प्रवास करावा लागणार. गोव्यावरनं पारितोषिक लागलंय आव्हा कॅचसाठी 100 रुपयाचं गोव्यावरनं पारितोषिक. जे ऑनलाईन स्पर्धा बघताय सतीश शिंदे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पैसे त्यांचे गुगल पेच्या माध्यमातून जमा देखील झालेत. असे पारितोषिक लागलं पाहिजे जे माने साहेबांनी लावलंय जे विक्रांत गायकवाड साहेबांनी लागले रोख पारितोषिक. इंगोळकर साहेबांकडनं आता लागोपाठच्या 3 षटकारांना 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि आता माने साहेबांनी समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. नक्कीच आम्ही माने साहेबांचा आभार व्यक्त करतोय जे खोपोली नगर परिषदेचे ठेकेदार माजी
अध्यक्ष ठेकेदारांचे आणि नक्कीच त्यांच्याकडे भरपूर बंडल आहे. त्यांनी मला सांगितलं सकाळपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचे युवक अध्यक्ष आहेत आणि आता मनोज भोईर यांना देखील सांगितलं कमिटीसाठी त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे माने साहेबांचं मन किती मोठं आहे. मोठ्या मनाचा माणूस, माणसासारखं मोठं मन. माने साहेबांचं हे पारितोषिक. शेंगावाले आलेत आमचे, त्यांचं स्वागत मी नक्कीच करील. सल्यूट आहे त्यांच्या कामगिरीवरती. 2 रात्र या मैदानावरती त्यांनी या स्पर्धेची वाट पाहिली आहे. यांच्याकडे नक्की तुम्ही शिंगा घ्या, पण त्यामध्ये पैसे मात्र द्या. आकाश चिंदाडियानं चेंडूला फेकून दिले. विस्फोट झालाय या चेंडूवरती. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय आर पार. टांगा पलटी. आतापर्यंतचा रेकॉर्ड होता. इथे कोणी एवढा लांब षटकार मारला नाही, पण तो आकाशनं मारलाय. ठोक डीजे. थँक्यू डीजे. मुंबई अँड टॉप व्हीलचा सिक्सर किंग आकाश चिंदाडिया. नावातच चिंदाडी आहे. गोलंदाजाच्या चिंद्या चिंद्या करण्यामध्ये फेमस. समीरजी दळवी साहेब आमचे उपस्थित, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आकाश चिंदारिया आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूवरती धावतोय. प्रयत्न चांगला करतोय. बॅटिंग चालू आहे. बॅटिंग अजून 5 ओव्हर नंतर आहे. प्रत्येक षटकाराला आपण बघतोय समीर दळवी यांच्याकडनं 1000. विक्रांत गायकवाड. अध्यक्ष साहेब समीर मसूरकर साहेबांची सूचना आलेली आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती, आता पारितोषिक ही जमा करावी लागतील. नाही जमा करावी लागतील. दर्शन जैन यांचं देखील स्वागत करूया. काल मात्र आपण पाहतोय विजय शेठ पोरवाल यांनी मात्र समालोचनासाठी बरेच काही आम्हाला योगदान दिलं. बावन्न धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. आता आमच्या स्कोररला भूक लागली आहे, त्यामुळे तो कदाचित एक एक धाव खाऊ शकतो. वाईट चेंडूचा इशारा पंचांचा. 1 या धावसंख्येनं वाढ. तिसऱ्या पंचांची मागणी. चे प्रोप्रायटर तारिकभाई सय्यद यांचं देखील शुभ आगमन इथे झालेलं आहे. मी त्यांना नक्कीच विनंती करेल, माझं त्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे, आपण व्यासपीठावरती यावं. तारिकभाई सय्यद माझे गुरु आहेत, ते त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. बरेच काही शिकण्यासारखं त्यांच्याकडे आहे आणि त्याच्याच माध्यमातून मी देखील या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बरंच काही शिकलोय. तारिकभाई सय्यद यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केलाय. इथून सटीक यॉर्करचा वापर होतोय. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा वेगावर स्वार मात्र इथे गोलंदाज झालाय आणि इथून बंटी बद्रिके नावाचं वादळ थोडंसं शांत आहे. ज्या खेळाडूवरती आतापर्यंत जवळजवळ 20,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय, तो मात्र शांत पद्धतीने मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पण आकाश जबरदस्त फलंदाजी करताना. पंचावन्न धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंद. आकाशचा चेंडू, आकाशाला गवसणी घालणारा जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. वाघाची धाड, फोडलाय पहाड, मारलाय आकाशनं षटकार. डीजे
टोटल 61 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. या चेंडूवरती षटकाराला माने साहेबांकडनं 500 होते, पण हा चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय. पंचांकडे आपण नक्कीच पाहतोय. तिसऱ्या पंचांची मागणी, हा चेंडू विकेटच्या लाईनीच्या बाहेर पाहायला मिळेल का अशा याकरता केलेली मागणी आहे. तर तिसरे पंच पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. चला आमचे आयोजक आहे बघा, थोडीशी खेळाडूला दुखापत झालेली आहे, कृपया स्प्रे असेल किंवा पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. हॅलो, 3 षटकाराला सलग 5000 रुपये रहीम खान यांच्याकडून. तर तिसऱ्या पंच मात्र ऑन स्क्रीन वरती बघतायत. क्रुशल डिसिजन आहे, कोणत्याही संघावरती अन्याय नकोय, त्यामुळे आपण पाहतोय ते मात्र त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. कदाचित खेळाडू जास्त इंजर्ड असल्यामुळे आता तो मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा रिप्लेसमेंट खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येईल. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर पंचांचा निर्णय आलाय इथे. हा चेंडू नो घोषित केलाय आणि आता नेक्स्ट बॉलरचा वापर करण्यात येतोय कदाचित. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट चेंडू असेल प्री हिट. यानंतरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल प्री हिट. चेंडू उंच गेलाय. गोलंदाज रिप्लेसमेंट मध्ये आता गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाजाचा वापर इथनं झालाय. शुभम शेळके हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. जिथं धावा आल्या त्या चेंडूवरती 1 आणि टोटल झाल्यात 63. पवन केने, थॉमस डायल, कृष्णा सर सातपुते अशा बऱ्याचशा लेजंड खेळाडूचा आता शुभ आगमन आपण पाहणार आहेत. प्रथमेश पवार यांना देखील आपण पाहणार आहोत. पण इथे आकाशनं पुन्हा एकदा चेंडूला आकाशात मारण्याचा प्रयत्न केलाय. रात्रीच्या वेळी सूर्याचा प्रकाश दाखवणारा बिग षटकार. चला नेक्स्ट मॅचचा कॉल आपण करतोय. यानंतरचा होणारा सामना अर्णव 11 वावरले संघाच्या विरोधात स्पोर्टिंग स्पार्टन संघाचा संघनायक. स्पोर्टिंग स्पार्टन संघाचा संघनायक मुस्लिम भाई बेकरीवाला सामाजिक कार्यकर्ते श्री पाटा यांचं देखील शुभागमन झालंय. कॅम्पोलियन स्टाफ खेळपट्टीवरती या. कॅम्पोलियन स्टाफ मुस्लिम भाई बेकरीवाल्यांचं शुभागमन झालं आणि त्यांचं स्वप्न आहे समीर मसूरकर साहेब भावी नगराध्यक्ष व्हावं आणि त्याकरता त्यांनी ते केक आणलाय. कॅम्पोलियन क्लबचा स्टाफ व्यासपीठाकडे या. मैदानावरती आता तुम्हाला काम पाहायचंय.
अनिकेत सानप यांना आपण या टीम मध्ये सामील होताना पाहतोय. मुंबई त्यानं गाजवली आहे. डाव्या हाताचा गोलंदाज फिरकीचा बेताज बादशाह आता मैदानावरती आलेला आहे. फिरकीच्या जोरावरती फलंदाजाला गिरकी घाण्यास पाडेल का? तारिक भाई सय्यद यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. तारिक भाईंना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. 70-70 चे प्रोप्रायटर माझे गुरुवर्य तारिक भाई सय्यद यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. पहिल्या चेंडूवरती विकेट आली तर सन्माननीय हॅलो मी तारिक भाई सय्यद यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. आयोजक त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. हॅलो बघा लाजवाब आमचे समीरजी मसूरकर साहेब ज्यांचा वाढदिवस होता आणि खोपोलीचे मी म्हणाल भावी नगराध्यक्ष सन्मान्य समीरजी मसूरकर साहेब यांना शुभेच्छा तर दिल्यात भांडवाचे भोजवाडीने, परंतु 5,000 रुपये या आयोजन कमिटीला दिलेत. या भावी नगराध्यक्ष समीरजी मसूर साहेबांना नक्कीच आयोजकांना 5,000 रुपये आमचे जिग्या शेठ गायकवाड कडून. प्रवीण सर जिग्या शेठ यांच्याकडनं 5,000 रुपये आयोजकांना आलेले आहेत. आणि भावी नगराध्यक्ष म्हणून उद्याचा आमचे समीर शेख मसूर साहेबांना ओळखलं जातं आणि नक्कीच भावी होतील या तीळ मात्र शंका नाहीये. भावी नाही अध्यक्ष देते. हम चलेंगे मुस्लिम भाई बेकरी वाला सामाजिक कार्यकर्ता तो स्पोर्टिंग स्पार्टन 70 तारिक भाई सैयद. अगला मैच होगा अरिनव 11 वावरले के बीच. माने ये इनकी तरफ से कमिटी के लिए 2000 का यह हॅलो इनाम है. आमचे मनोजजी माने साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपये, विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपये. स्कोररने याची नोंद करायची आहे कारण की आमचे माने साहेब म्हणतात मला की माझे पैसे कोणाला भेटो परंतु भेटला पाहिजे त्या खेळाडूंना. विक्रांत गायकवाड़ इनकी तरफ से भी हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम. जिज्ञा 11 विक्रांत गायकवाड़ और शुभम शिर्के जिनके बल्लेबाजों ने काफी अच्छा काम किया. पहले सत्र में 70 बनाए. आमचे इंगुकर साहेबांकडनं जर पहिल्या बॉललाच विकेट आली तर तब्बल 1,000 रुपये. तो मैच की तरफ हम चलेंगे. 77,000 का रिकॉर्ड जो महाराष्ट्र में बना हुआ था आयवा कैच के लिए इस टूर्नामेंट में तोड़ दिया है. 1 लाख रुपए की इनामी राशि थी आयवा कैच के लिए. ये सपना था समीर जी मसूरकर का. बैटर नेम प्लीज. वासिक और महेश. जिज्ञा 11 12th मैन आपका अक्षय देशमुख.
तो आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे आकाश देशमुख। हॅलो, पुन्हा एकदा मी अनाउन्सिंग करतो विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये. सन्माननीय आमचे मनोजजी माने साहेब, खोपोली ठेकेदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा अध्यक्ष, त्यांच्याकडनं नक्कीच बक्षीस झालंय. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. हॅलो. आणि पहिल्या चेंडूवरती जर विकेट मिळाला तर आमचे इंगुळकर साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. आमचे मयुरजी कांबळे साहेब सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं मनापासून स्वागत करूया. हॅलो. सन्माननीय ॲडव्होकेट मयूरजी कांबळे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत असेल. हे बघा, पहिल्या चेंडूवरती जर विकेट मिळाला तर सन्माननीय आमचे गायकवाड साहेब, मनोजजी माने साहेब, शिवा साहेब, देशमुख साहेब आणि साजन यांच्याकडनं 2500 रुपये, इंगुळकरांकडनं 1000 रुपये, म्हणजे पहिल्या विकेटसाठी 3500 रुपये. हॅलो. चला आपण आता मॅचकडे आपलं लक्ष देऊयात. मुस्लिमबाई बेकरीवाल्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपण प्रेमाने जो आपण पाहिलं तर आपल्या सन्माननीय भावी नगराध्यक्ष साहेबांसाठी जो केक आणला तो केक कापण्यासाठी आपण यायचंय. चला, मॅच मध्ये सर्वांचं लक्ष लागलंय. मॅचला सुरुवात होतीये. ठाण्याचा महागिरी एक्सप्रेस इम्रोज खान पहिलाच बॉल टाकतोय, तो म्हणजे समोर वासिक शेख यांना गरज असेल ती म्हणजे तब्बल 71 धावसंख्येची. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 71 धावसंख्या जमवायची बॅटिंग करताना टीमला. सर, विकेट ज्या बक्षीस आहेत या कंटिन्यू असणार आहेत. लगातारचा बॅक टू बॅक दुसरा चांगला बॉल टाकताना ठाण्याच्या महागरी एक्सप्रेस नावाने ओळख असणारे इम्रोज खान यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. या खोपोली नगरीमधील माना सन्मानाची टुर्नामेंट आणि ती आता खेळताना पाहतोय. 2 टीम मध्ये श्रीतेज 11 चारुली पुण्याची बॅटिंग करते आणि गोलंदाजीवर जिग्गे 11 खोपोली. यानंतर बॉल वासिक शेख यांनी उडवलाय. बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या वरून. पहिला 6 बेधडक बेधुंद फटका येतोय. धावा 6 षटकार. इम्रोज खान आपण पाहिलं तर इम्रोज खान एक खूप मोठं नाव टेनिस विश्वामध्ये. ठाण्यामधून पाहिलं तर क्रिकेट चालू करता करता कधी दुबई कतार पर्यंत पोहोचलंय आणि आज पाहिलं तर खोपोली नगरीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. जिग्ग्याला खोपोली संघाकडून गोलंदाजी करतात ते म्हणजे यानंतर दुसरा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक तैनात, कव्हरचे बॉल खाली येतात. विकेट वासिक शेखला मैदानाच्या बाहेर पाठवलं ते म्हणजे विकेट टेकर महागिरी एक्सप्रेस इम्रोज खान यांनी. डीजे. हॅलो. आणि जिग्या शेठ गायकवाड यांच्याकडनं 500 रुपये विकेटसाठी आलेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. पहिली विकेट गेली आणि पहिलं फलंदाज मैदानाच्या बाहेर वासिक शेख यांना बाहेरचा रस्ता दाखवला तो म्हणजे इम्रोज खान यांनी. खूप चांगली गोलंदाजी. मागच्या बॉलवर आला होता षटकार. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटच्या रूपामध्ये दिली आहे. सांगितलंय की मी ठाण्यामधील महागिरी गावामधून जरी आलोय तर या खोपोली नगरीमध्ये मला चांगली गोलंदाजी करायची आहे. माझी नगराध्यक्ष चषकामध्ये मला या माझ्या नावाची छाप सोडायची आहे. तेच दाखवून देतोय जिग्गे 11 खोपोली संघ आणि त्यांची संपूर्ण टीम. आपण जर प्रामुख्याने विचार केला तर पुण्यामधून येणारी ही संघ श्रीतेज 11 चारुली पुणे. वासिक शेख कॅप्टन तर मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दत्ता पवार, मावळ भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं दत्ता पवार नेहमी आपण यांना सलामीला येताना पाहतो. आज 1 डाऊनला आलेत. टीमचा महत्वाचा भाग आणि या मैदानामध्ये खेळताना 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दत्ता पवार खूप मोठं नाव आपण पाहिलं होतं पुणे टेनिस विश्वामध्ये आणि आज या मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागेल. 71 धावसंख्येची गरज. यानंतरचा बॉल चांगला फटका खेचला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला पंचांच्या बाजूला फिल्डर तैनात.
बॅक टू बॅक दुसरा हात देताना हॅलो. विकेट टेकर इम्रोज खान. आणि मनोजी माने साहेब यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये मनोजी माने आणि विकेट ओव्हर हॅट्रिक साठी 2000 रुपये इंग्लिश साहेबांकडनं 2000 रुपये. म्हणजे या चेंडूमध्ये जर विकेट मिळवला तर 3 आणि 2 तब्बल 5000 रुपये मिळतील आणि जिगाकडनं 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी आहे. बघा भरपूर पैशाचा अक्षरशः इथे पाहिलं तर वर्षा होतो शुभम शेठ झालाय. शिर्के यांच्याकडनं 10,000 रुपये आणि आयवा जर षटकार गेला आणि आयवा कॅच कोणी पकडला तर जयलक्ष्मी साडी यांच्याकडनं पैठणी आणि सायकल नक्कीच पकडायचा कॅच. पहिलं षटक आणि P1चं षटक चालू असताना पाहिलं तर 6 धावसंख्या झाली आहे आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर जात आहेत. इम्रोज खान यांना पाहिलं तर आता विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली या मैदानामध्ये. या मानाच्या चषकामध्ये माजी नगराध्यक्ष चषकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा मान सन्मान मिळणार का? समोर पाहिलं तर नरसिंग पालमपल्ले सिक्सर किंग पुण्याचा रिव्हर्स स्वीपचा फटका खेचला. जेल होतीये विकेट जाते का? अपील तर लाऊड जरूर झाली आहे. पंचांकडे अपील जोरात केले परंतु पंचांनी इथं निर्णय पेंडिंग ठेवलाय. विकेट नाहीये डॉट बॉल जातोय. पहिलं षटक संपतोय आणि पहिल्या षटकांती इम्रोज खान याने तब्बल खर्च केला 6 धावा. की टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार पवन केनी याला मी विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. तसेच प्रथमेश पवार A1 पवन केनी आपण स्टेजवरती यायचंय आणि करूयात या खोपोली नगरीमध्ये A1 पवन केणी आणि त्याचबरोबर शिवडीचा एक सुपरस्टार प्रथमेश पवार नारायणचं स्वागत करूया. आणि नक्कीच कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं सुद्धा आगमन होणार आहे. नक्कीच त्यांना सुद्धा आपण स्टेजवरती बोलूया. टेनिस क्रिकेटचे ज्यांना आपण देव म्हणून ओळखतो असे कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा इथं वेलकम होत आहे खोपोली नगरीमध्ये. नक्की आयोजकांकडून आपण करूया त्यांचं ग्रँड वेलकम. कृष्णा लक्ष्मण सातपुते पाहिलं तर सोलापूर मधील कुर्डुवाडी गावामधून सुरुवात केलं टेनिस क्रिकेट. आज पाहिलं तर बऱ्याच उंचीवर जाऊन पोहोचवलंय. योगेश पवार महाराष्ट्र रणजी ट्रॉफी खेळाडू योगेश पवार सर आपणास विनंती आपण सुद्धा यायचंय. योगेश पवार सर योगेश पवार सर आलेत. मी समीरजी मसुकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रायगड रणजीपट्टू अर्थातच पेनचा सुपरस्टार योगेश पवार दादा नक्कीच गोलंदाजों करता है वार वो है योगेश पवार. पवन केनी A1 पवन केनी आपण सुद्धा यायचे. प्रथमेश पवार नाना प्लीज आपण सुद्धा यायचे. चला फोटो सेशन होणार आहे 100% कारण की या खेळाडू सकाळपर्यंत असणार आहे. तर प्रथमेश पवार आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचंय. नाना तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात 6 धावसंख्या 2 विकेट गेल्यात. नवीन गोलंदाज फिरोज शेख मुंबईचा फिरोज शेख पहिलाच बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षक आले दूरवरून. दरम्यानच्या वेळेमध्ये इथे सिंगल धावसंख्या घेताना आपण महेश नांदगोडे यांना पाहतोय. हॅलो नाना पवार इथे उपस्थित झालेत. मी संजय सोळंकी असतील समीरजी मसुरकर साहेब असतील यांना विनंती करतो आमचे रहीम खान असतील की नाना पवार यांचं मात्र स्वागत करायचं आहे. बरेचसे विश्वविक्रम आपल्या नावावर केलेले प्रथमेश नाना पवार यांचा इथे सन्मान केला जातोय. ISPL टुर्नामेंट पहिल्या पर्वाचे विजेते कर्णधार प्रथमेश पवार नाना आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. 2 मिनिटं मी नाना पवार आपणास नक्कीच विनंती करतो की या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल आपलं नक्कीच मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच स्पर्धा खूप चांगली आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे इकू आणि त्याची टीम काही ना काहीतरी वेगळंच करायचा प्रयत्न करत असतात आणि ते खरंच खूप चांगलं वाटतं. मगाशी मला वाटतं वसीमभाई बोलले की खोपोलीला ग्राउंडची गरज आहे आणि खरंच मलाही असं वाटतं की आपल्याला खरंच खोपोलीकरांना ग्राउंडची गरज आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगलं क्रिकेट अजून होऊ शकतं जर आपल्याकडे ग्राउंड अवेलेबल झालं तर. आणि जसं क्रिकेट पुढे चाललं आहे तसं आपल्याला ग्राउंड्स पण पाहिजेत. त्याच्यानेच आपल्याला प्लेयर्सना प्लॅटफॉर्म देता येईल. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश पवार. हे होते शिवडीचा सुपरस्टार टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार नाना पवार. दरम्यानच्या वेळेमध्ये पाहिलं तर चौकारानंतर इथं दांड्या गुल करताना फिरोज शेख यांनी मिळवलं विकेट. पवन केने
टीमच्या टोटल मध्ये पाहिलं तर धावसंख्येचा विचार करतात तब्बल 11 धावसंख्या झाली आहे आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर जातात. नरसिंग पालमपल्ली विकेट जाते त्यांची. मागच्या बॉलवर आला होता चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर फिरोज शेख यांनी दांड्या गुल केल्यात. पवन केने आपण स्टेजवरती यायचंय कारण की मल्हार आमचा नन्ना मुन्ना मल्हार आपला फॅन आहे खूप मोठा, त्याला सुद्धा आपल्या बरोबर फोटो काढायचा आहे. मी पंकज राजपूत यांना सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. ज्याने आम्हाला सायकल आयवाक्यासाठी प्रदान केली आहे त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक चाललेत. 71 धावसंख्येचा पाठलाग करायचाय. सुरुवात पाहिली तर सुरुवात थोडीशी निराशजनक झालीये आणि हवी ठरलेत ते म्हणजे गोलंदाजी करताना टीम जिग्या 11 खोपोलीचे गोलंदाज इम्रोज यांनी 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर पाहिलं तर फिरोज शेख आले आणि फिरोज शेख यांनी सुद्धा 1 विकेट मिळवली आहे. 11 धावसंख्या झाली आहे. 71चा पाठलाग करायची अजूनही 60 धावसंख्येची गरज. काय होणार या मॅच मध्ये, कारण की प्रत्येक टीमला इथं जिंकण्याचं स्वप्न आहे. स्वप्न उराशी बाळगलंय आणि या मैदानामध्ये खेळताना प्रत्येक जण आपल्या जीवाचा आकांत लावतोय. 60 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे क्षितिज 11 चारोली पुणे या संघाला. नवीन फलंदाज ऋतिक आले. डावखुरे फलंदाज लेफ्टी बॅटरला इथे ऍडव्हान्टेज लेफ्टी टू लेफ्टी आपण पाहू शकतो. फिरोज शेख मुंबईचा हा एक पाहिला तर सुंदर असा गोलंदाज. हा पाहिलं तर फुल टॉस होता. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि आता पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा रिव्ह्यू वेस्ट साइड आहे का यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. नक्की चौकार तर जरूर आले. या बॉलवर पाहिलं तर ऋतिकने आपलं खातं ओपन केलं 4 धावसंख्येने. टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना आपण पाहू शकतो ती म्हणजे 15. अबाव वेस्ट साइड आहे. इट्स अ नो बॉल. हॅलो अर्णव 11 वावरले संघाचा कर्णधार आणि स्पोर्टिंग फायटर स्पोर्टिंग सेन्सेशन यांनी मात्र यायचंय. हा फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवर पाहिलं तर व्हाईट रूपामध्ये बॉल आलाय. ही सुद्धा 1 धाव आपल्या टीमच्या टोटल मध्ये वाढतीये. 17 धावसंख्या झाली ती म्हणजे बॅटिंग करताना टीम क्षितिज 11 चारोली पुणे संघाची. ऋतिक साठी पुन्हा एकदा फ्रीडचा बॉल हा कंटिन्यू असेल. हा बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराला हा बॉल ब्रश झाला. हीच तर ओळख आहे पाहिलं तर फिरोज शेख यांची. मागील बॉलवर पहिला मोठा फटका जरूर आला होता पण त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता फिरोज शेख यांच्याकडे आहे आणि मुंबई टेनिस क्रिकेट का गाजवलं जातंय अशा गोलंदाजांनी याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये दाखवतात फिरोज शेख. यानंतरचा बॉल पाहिला तर चिकी एज लागली आहे. मागे बॉल अडवला जातो फ्लाय स्लिपला. बॉलला पकडले परंतु सिंगल वाचवता येत नाहीये. बंटी मोरे हे सुद्धा उपस्थित झाले त्यांचं स्वागत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहिली तर 18 धावसंख्या. पंकजी राजपूत साहेबांचं इथं शुभ आगमन झाले त्यांचं करूयात आपण स्वागत. महेश नांदगुडे यांनी बॉलला फेकले. बॉल चालला आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार. चोवीस धावसंख्या आपण पहिले मैदानामध्ये बॅटिंग करताना टीम क्षितिज 11 चारोली पुणे या संघाची. चांगली बॅटिंग करताना महेश नांदगुडे सुद्धा. आता गरज असेल ती 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 47 धावसंख्येची. 16च्या सरासरीने जवळपास धावा जमवायच्या आहेत आणि बॅटिंग साठी महेश नांदगुडे. आता पाहिलं तर बऱ्याच वेळानंतर महेश नांदगुडे यांना स्ट्राईक भेटली आणि त्यांनी मारलेला होता बेधडक षटकार. ऋतिक आणि महेशची जोडी मैदानामध्ये गेली. प्रत्येक षटकामध्ये 16 धावसंख्येची गरज. स्पोर्टिंग सेंसेशन 70 तारिक भाई सैयद बनाम अर्णव 11 वावरले. दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. देखिए अगर इस इनिंग से पहले अगर आप टॉस के लिए नहीं आते तो मैच 4 ओवर का 3 ओवर का भी हो सकता है. स्पोर्टिंग सेंसेशन 70 स्पोर्ट्स तारिक सैयद बनाम
अर्णव 11 वावरले. सतरा बॉल आणि 17 बॉल मध्ये 47 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. 18 बॉल मध्ये 47 धावसंख्येची गरज. इथं बॅटची चिक एज लागली आणि विकेट जातीये. आकाश चिंदरिया पकडतात झेल. विकेट गेली आहे. ऋतिक मैदानाच्या बाहेर. अक्षय देशमुख आपण कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चला विनंती असेल 12th मॅन आपण फिल्डिंग करणारा 12th मॅन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूर्या हे गोलंदाज आहेत. पहिल्या बॉलवर मिळवलेली विकेट. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत ऋतिकच्या जाग्यावर. शुभम शेळके. जमावं लागेल धावसंख्या. आता पाहिलं तर महेश नांदगुडे यांना कोणीतरी तेवढी साथ द्यावी लागेल. नेहमी पाहिलं तर या टीमला आपण चांगला खेळ करताना पाहिलंय आणि नुकत्याच झालेल्या आपण पहिल्या सुप्रीम ट्रॉफी मध्ये सुद्धा आज संघ खेळताना पाहिलं आपण. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये आता 47 ची गरज. काय होणार या मॅच मध्ये? धावा जमाव्या लागतील. सूर्या गोलंदाजी मार्कवर आहेत. समोर पाहिलं तर शुभम शेळके. फटका खेचलाय कव्हरच्या दिशेने. बॉल चालला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यानच्या वेळेमध्ये सिंगल रूपामध्ये धावसंख्या कंप्लीट केली जाते. आता स्ट्राईक भेटेल ती म्हणजे मागच्या बॉलवर हिट मारलेला षटकार मारलेला महेश नांदगुडे. पुण्यामधील हे एक पाहिलं तर एक छोट हाईट खेळाडू परंतु त्यांची जी कीर्ती आहे कीर्ती खूप महान आहे. अर्णव 11 वावरले संघाचा कर्णधार आणि त्यांचे जर जिग्या 11 यांनी 3 बॉलात 3 विकेट घेतल्या तर 5,000 रुपये समीर दळू यांच्याकडून. आणि तसेच या कमी बॉलात जर समोरची टीम जरी असेल आणि ते जरी जिंकले तरी माझ्यातर्फे त्यांना 5,000 रुपये. धन्यवाद सर. चला पुढच्या मॅचसाठी टॉस करण्यासाठी अर्णव 11 वावरलेचे कॅप्टन आलेत तर आपण इथे आमंत्रित करूयात. स्पोर्टिंग सेन्सेशनल या टीमच्या कॅप्टन्सला आपण टॉस करण्यासाठी यायचंय. स्पोर्टिंग सेन्सेशनल या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. महेश नांदगुडे पाहिलं तर दरम्यानच्या वेळेमध्ये विकेट देऊन बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश काळे. खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय जिग्या 11 खोपोली आज संघ. शुभम शिर्के आणि त्याचबरोबर पाहिलं तर विक्रांत गायकवाड यांचा संघ आहे. अद्याप पाहिलं तर गोलंदाजी चांगली करतोय. धावसंख्या जर पाहिली तर ऑपोजिट टीमची. मी राज्याची पार्टी साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असतं टॉस कबास अर्थातच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. एका आमचे सन्माननीय राज्याची पार्टी साहेब खालापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने नाणेफेकीचा कौल होणार आहे. तो विक्रांत शेठ गायकवाड़ इनके लिए हमारे कमेंट्री बॉक्स के लिए 500 का इनाम आ चुका है. विक्रांत जी शुक्रिया आपका. जेके 11 विक्रांत गायकवाड़ और शुभम शिर्के. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 71 का पीछा करते हुए 25 जरूरत है 46 रनों की. स्पोर्टिंग सेंसेशन टॉस जीता है. राइट आर्म ओवर द विकेट फील्डिंग करने का फैसला किया स्पोर्टिंग सेंसेशन ने और अर्णव वावरले को पहले बल्लेबाजी करने का मौका दिया है. सतीश शिंदे गोवा से मैच देख रहे हैं. उनकी तरफ से आईवा कैच के लिए 100 का इनाम. कृष्णा सातपुते द गॉड ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट. 23 से ज्यादा सेंचुरीज टेनिस बॉल क्रिकेट में जिनके नाम दर्ज है वो कृष्णा सातपुते अगले मुकाबले में आपको खेलते हुए नजर आएंगे. ISPL विजेता कप्तान प्रथमेश मोरे जिनका सम्मान किया गया वो खेलते हुए नजर आएंगे. जिस खिलाड़ी की वजह से पिछले साल की श्रृंखला में आईवा कैच का रिकॉर्ड टूटा
और एक दर्शक को 22,000 मिले, वो A1 पवन भी अगले मैच में वो जरूर खेलते हुए नजर आएंगे। प्रथमेश पवार भी अगले मैच में खेलते हुए नजर आएंगे। भिवंडी के ढेर सारे खिलाड़ी यहां पर नजर आएंगे, लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 25-71 रनों का करना है पीछा स्ट्राइकर एंड पर। शुभम बैकफुट पे जाके शुभम ने इस गेंद को खेला है। कवर्स रीजन में एक रन जरूर मिलेगा। इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, चौके छक्के लगाने लाजमी। अपने बाजुओं को, इन दोनों बल्लेबाजों को खोलना होगा और सनी देओल की तरह कहना होगा। यह 2.5 किलो का हाथ जब आदमी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। ये कहना पड़ेगा गेंदबाजों को, तब जाके ये रन बनेंगे, वरना नहीं। मुंबई अंधेरी के गेंदबाज अनिकेत सानप अनिकेत सानप गेंदबाजी कर रहे हैं। सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी हो रही है। 71 का पीछा करना है। टीम का टोटल ओवर नंबर चल रहा है चौथा। 26 पे गाड़ी अटकी हुई है। एक रन जरूर मिला। देखिए, हमने देखा किरण नवघरे मैम जो यहाँ पर आई थी, इंडियन वुमेन्स क्रिकेटर, इसका पूरा क्रेडिट जाता है वर्ल्ड वाइड सॉल्यूशन अभय जी तिवारी को और समीर जी मसूरकर को। इस टूर्नामेंट में क्या नहीं है, इस टूर्नामेंट में 1 लाख रुपए का आएगा कैच। अगर छक्का लगता लिया जाता तो एक लकी दर्शक को मिलता। 1 लाख तकरीबन 11,000 पैठनी और साइकिल को जोड़ के। आईवा कैच का ऊपर का हिस्सा निकाल के नीचे का हिस्सा अगर तुषार और मुझे दिया जाए तो हम खुश होंगे। टीम का टोटल 27। देखिए, आपकी टूर्नामेंट है और हमारी उंगलियां घी में न रहे, ऐसा हो ही नहीं सकता। संदेश मात्र देखिए, उनकी मेहनत उनके चेहरे पे नजर आ रही है। टेंशन भरा माहौल है उनके चेहरे पर, लेकिन संजय सोलंकी खुश है। खोपोली क्रिकेट के लिए जो उन्होंने पूरी जिंदगी भर किया है वो करते हुए वो नजर आए। सिक्सर आया यहाँ पर। चौथे ओवर की आखिरी गेंद जो अनिकेत सानप ने डाली थी। टीम का टोटल 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी जरूरत है 6 चेंडू आणि 38 धावांची गरज। नक्कीच आमचे मित्र पंकजी राजपूत साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत। बंटी मोरे यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया। पंकज राजपूत ज्याने आम्हाला सायकल आईवा कॅचसाठी दिली होती, त्यांचा स्वागत करूया। तौर पर इन 6 गेंदों में समीर सर है क्या साइकिल आईवा कैच के लिए? मुस्लिम भाई बेकरी वाला, इन्होंने केक काटा। समीर जी मसूरकर का जो जन्मदिन मनाया गया था 30 अप्रैल को, वो यहाँ पर आ नहीं सके, लेकिन आज अंतिम रात उनका प्यार और उनका स्नेह हमें समीर जी। इस गेंद के ऊपर विकेट आता है तो माने साहब इनकी तरफ से 1000 का इनाम। राजेश जी पार्टनर इनकी तरफ से बंटी बद्री के अगर कैच लपकते हैं तो 1000 का इनाम। लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंद है और ये आ चुका है सिक्सर। 32 रनों की जरूरत है 5 गेंदों में। जो अपने 2 हाथों से फोटो निकालते हैं उनके हाथों से ही क्या छुटाई है। नजराना के फोटोग्राफर। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बनाने हैं 5 गेंदे 32। यहां पर हुए ऐसे रन 2 में 13। अल्पेश 11 लवजी। विकेट हैट्रिक के लिए 5000 का इनाम है विक्रांत गायकवाड़ इनकी तरफ से। मनोज माने इनकी तरफ से 3, कुल मिला के 8000। मनोज माने इनकी तरफ से कमेटी को 2000 जमा है उनके।
विकेट हैट्रिक के लिए समीर दलवी, इनकी तरफ से भी 5000 का इनाम यहाँ पर मनोज भोईर के गूगल पे पे जमा हुआ है। लेकिन ये डॉट गेंद आती हुई, ये मुकाबला अब एक तरफा होने की संभावना, लेकिन अगला मुकाबला काफी रोमांचकारी होगा। स्पार्टन सेंसेशन बनाम अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। प्रवीण सर, मी आता सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये जायचं नाहीये, कारण की बराचसा वेळ लागतो परत सामना चालू होण्यासाठी। बिल्कुल सही कहा विनोद, काफी समय लगता है मैच शुरू होने में बाद में, तो दर्शकों से हम अनुरोध करेंगे कि कृपया अंदर न जाए इस मैच के खत्म होते ही। लेकिन जिज्ञा, शुभम शिर्के और विक्रांत गायकवाड़ की ये टीम जीत की ओर दस्तक दे रही है, जीत की ओर दस्तक दे रहे हैं यहाँ पर। हाँ, अक्षय देशमुख कह रहे कि पहला मैच, पूरा टूर्नामेंट जीतने का उनका उद्देश्य है। दुखी भाई खोपोली के, लेकिन इस मैच को जीता जिज्ञा 11 ने और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच होंगे। चलिए, चला कुठल्या प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं नाही। सेन्सेशन स्पोर्टिंग सेन्सेशन ना, पवन केनी, A1 पवन केनी, आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचं स्पोर्टिंग सेन्सेशन। आणि मी विनंती करतो, ज्या पाहुण्यांनी पैसे लावलेत त्यांनी मात्र जमा केलेले आहेत आणि त्यांना त्या खेळाडूंना भेटलं पाहिजे। बघा जरा विकेट किती पडले।